नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। पूर्व विभाग सभापतीपदी सौ मंगला प्रकाश नन्नावरे यांची बिनविरोध निवड झाली असून पूर्व विभागात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। त्यांच्या निवडीमुळे विकास कामांना नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या निवडीबद्दल कुंभमंत्री गिरीशजी महाजन, आमदार देवयानीताई फरांदे, आमदार राहुलजी ढिकले, महापौर हिमगौरी आडकेताई, उपमहापौर विलासजी शिंदे, म्हाडा अध्यक्ष रंजनी ठाकरे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्रदादा सानप, जिल्हाध्यक्ष सुनीलजी केदार, गटनेते श्याम बडोदे साहेब, शिंदे सेना गटाचे अजयजी बोरस्ते तसेच इतर पदाधिकारी आणि नाशिक महानगरपालिकेतील सर्व नगरसेवकांचे आभार व्यक्त करण्यात आले। पूर्व विभागातील विकास कामांना गती देण्यासाठी रस्त्यांचं डांबरीकरण व काँक्रिटीकरण, पाणी पुरवठा लाईनचे मजबूतीकरण आणि नवीन लाईन टाकणे, ड्रेनेज व गटार व्यवस्था सुधारणा, रस्त्यांवर LED स्ट्रीट लाईट बसविणे, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन सुधारणा, नदीकाठ स्वच्छता आणि संरक्षण भिंत म्हणजेच गॅबियन वॉल बांधकाम, सार्वजनिक शौचालय व सुविधा केंद्र उभारणी तसेच वाहतूक नियोजन आणि पार्किंग व्यवस्था सुधारणा यांसारख्या महत्त्वाच्या कामांना प्राधान्य दिलं जाणार आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही सर्व कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणे काम करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। सौ मंगला प्रकाश नन्नावरे यांच्या बिनविरोध निवडीमुळे पूर्व विभागात नव्या विकास पर्वाची सुरुवात झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। काय सांगा? सर्वपक्षीय म्हणजे पक्षाचे आभार मानले आणि नगर समाजांचे आभार मानले आणि पक्षाने माझ्या विश्वास पण टाकला। सर्व कामं वगैरे सर्वांची करू शकतो आणि करणार, त्याच्यासाठी मला सर्वांनी शुभेच्छा पण दिल्या, आशीर्वाद पण दिले। सर्वांचे खूप खूप धन्यवाद। आमच्यापर्यंत काही मोठी साहेब सर्वांचे मी अभिनंदन पण करते। त्यांनी माझ्या पण टाकला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आभार मानते आणि सर्वांना फिरून मी आणि चालणार सर्वांचं नाम